नमस्कार, जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. विदर्भात भाजपला एकाच दिवशी दोन मोठे धक्के. भाजपच्या आमदाराचा उद्धव ठाकरे गटात जंगी पक्षप्रवेश, तर माजी खासदाराचा राजीनामा. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात दमदार कामगिरी केली. विशेषतः भाजपचा गड मानला जाणाऱ्या विदर्भात महाविकास आघाडीने सुरुंग लावत 10 पैकी 7 जागांवरती दणदणीत विजय मिळवला आणि या निकालापासून विदर्भातील वारे फिरले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे. एका पाठोपाठ एक भाजपचे नेते पक्षाला रामराम ठोकत महाविकास आघाडीची कस धरत आहेत आणि शुक्रवारीही विदर्भात भाजपला दोन मोठे धक्के बसले आहेत. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुते यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश केला, तर माजी खासदार शिशुपाल पटेल यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. रमेश कुते यांनी शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आणि दरम्यान रमेश कुते यांनी 2019 मध्ये शिवसेनेतून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. परंतु भाजपमध्ये शिवसेनेसारखे प्रेम आणि आदर न मिळाल्याने त्यांनी पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. रमेश कुते हे 1995 आणि 1999 असे 2 वेळा शिवसेनेकडून विधानसभेवरती निवडून आले होते आणि त्यांच्या झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे गोंदिया मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ठाकरे गटात झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या रैया महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.